10वीला 90% आणि 12वीला 82% असूनसुद्धा आज मी डिलिव्हरीचं काम करतोय. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी माझी स्टोरी सांगतो. सगळ्यात आधी तुम्ही विचार कराल, की तुझी स्टोरी आम्हाला का सांगतोय आणि तुझी वैयक्तिक लाईफ सांग, आम्ही काय करू? तर ॲक्चुअली ह्याच्यामागचं कारण आहे, की मी आजकाल खूप जास्त विचार करायला लागलो होतो आणि म्हणजे थोडक्यात टेन्शन घ्यायला लागलो होतो. त्याच्यामुळे म्हटलं, की जे आहे ते आहे. आता ॲक्सेप्ट करायचं, मान्य करायचं आणि सांगून टाकायचं. तर मी सुरुवात करतो. तुम्हाला वाटेल काय महेश मोठे बनायला लागलोय की काय? आता मला पण तसंच वाटायला लागले. तर मी तुम्हाला अक्षरशः दाखवतो. 12वीला 82% होते. 10वीला 90% होते. पण आज त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे मी उपयोग केला नाही असं मी शिक्षणाला नाव ठेवत नाही. पण मी त्याचा वापर केला नाही. 10वीला सगळ्यात जास्त टॉपर होतो. 12वीला पण टॉपर होतो. त्याच्यानंतर फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं आणि एकदम मी फर्स्ट इयर कंप्लीट केलं आणि भोर सोडलं आणि डायरेक्ट मुंबईला आलो आणि तिथंच माझा लाईफचा टर्निंग पॉईंट ठरला. ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस मला स्पर्धा परीक्षा कराव्या असं वाटत होतं. पण माहीत नाही काय झालं 12वी नंतर मी फर्स्ट इयर केलं आणि त्याच्यानंतर एकदम मी बोर सोडलं. माझ्या मनातून ते स्पर्धा परीक्षांचा विचार गेला आणि एकदम माझी मुंबईला 4 वर्ष अक्षरशः मी खूप जास्त जॉब केले. खूप खूप गोष्टी म्हणजे अक्षरशः खूप जास्त भटकलो आणि माझ्या हातात काहीच आलं नाही. म्हणजे ना पैसा सेव्हिंग आला, ना मोठा जास्त एक्सपिरियन्स कुठलाच जॉब जास्त दिवस केला नाही. मुंबईची जी 4 वर्षात मी काय-काय केलं त्यासाठी मी दुसरी व्हिडिओ बनवेल कारण खूप जास्त उद्योग केले मुंबईमध्ये ज्याचा आता आज हा मला परिणाम बघायला भेटतोय. आणि आता मी या स्टेजला आलोय, की काय करायचं तेच समजत नाही. पुढे काय होईल ते समजत नाही. म्हणजे नाही का प्रॉपर एक चाललंय म्हणून चाललंय असंच सध्या आहे. पण आपल्या खूप मोठी स्वप्न वगैरे होती. आता आपल्याबरोबरचीच मुलं बघा काही ना काही पोलीस भरतीचा अभ्यास करतायत. काही जण भरती पण झाले माझ्याबरोबरचे. काहींनी लग्नसुद्धा केली आहेत माझ्या वर्गातल्या मुलांनी. शिवाजी हायस्कूलला होतो मी भोरला. त्याच्यानंतर 12वीला मी आर-आरला होतो. फर्स्ट इयरला मी ए-टी कॉलेजला होतो. अ, आणि आता आपण खूप कन्फ्यूज आहे. पण बघूया काहीतरी करूया. विचार तर करूया आपण. आता तुम्ही विचार केला असेल प्रदीप एवढा असा मुलगा आणि आज हे असं बोलतोय. पण तसं काही नाही डिप्रेशनमध्ये वगैरे नाही मी. पण मग जे काही आहे ते मला आता मान्य करायचं आहे. सगळ्यांसमोर कारण काय मी या गोष्टीचा खूप जास्त विचार करायला लागलो. त्याच्यामुळे तुम्हाला तब्येत पण माझी होत नाही, बॉडी होत नाही. सो बघूया मग आता काय करायचं. मी तुम्हाला माझा 10वीचा रिझल्ट दाखवतो.